मागच्या वेळेला आपण निमगिरी या किल्ल्यावर आलो होतो आणि सुरुवातीलाच आपल्याला हनुमंतरायाचे दर्शनसुद्धा झाले होते. पण त्यानंतर थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला इथे वीरगडांचे दर्शन होते आणि वीरगडांच्या समोरच चपेटदान मारुतीचे आणखी एक प्रतिमा आपल्याला दिसून पडते. या हनुमंतरायाचे विशिष्ट वैशिष्ट्य आज आपण जाणून घेऊया. तर जेव्हा आपण हनुमंतगड आणि निमगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी येतो तेव्हा आपल्याला इथे चपेटदान हनुमंतरायाचे दर्शन होते. आता चपेटदान मारुती म्हणजे हनुमंतरायाचे एक रौद्ररूप, ज्यामध्ये चपेट म्हणजे फटका आणि हनुमंतरायाचा उजवा हात आपल्याला फटक्या मारण्याच्या स्थितीत दाखवलेला जातो. त्याचबरोबर याच हनुमंतरायाच्या पायाखाली राक्षस किंवा दुष्ट प्रवृत्तीचे प्रतीक आढळते, ज्यामुळे भक्तांमध्ये श्री रामभक्त हनुमान हे संकट हरण करणारे म्हणजेच संकट मोचन म्हणून ओळखले जाते.